पण त्या अडचणींना सामोरं जावं. आज एक महाराष्ट्र केसरी होत असताना आज मी वैयक्तिक महाराष्ट्र केसरी मला सरकारच्या वतीनं पेन्शन दिले जातं, मानधन दिलं जातं. आज सरकारी नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण दिलं जातं. आत्ताच आमच्या महाराष्ट्र सुप्रधान सांगितल्याप्रमाणे सरकारने जमिनी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर खेळाडूंना आमच्या कुस्ती कॉमनवेल्थला मिळेल असेल किंवा अन्य स्पर्धेमध्ये मिळेल लागेल एशियन चॅम्पियनशिपला फक्त पदक घेऊन येतो आपल्या महाराष्ट्राचा खेळ. महाराष्ट्र सरकारने आज आपल्याला जमिनी सुद्धा दिलेल्या आहेत. आधी अनेक उदाहरण आहेत. परंपरा आहे तो परंपरेला कुठतरी महिला फसण्याचं काम गेली 2-3 वर्ष झालं संघटनेच्या वादामुळे लागलेलं आहे. ह्या वर्षी तर खरं 4 महाराष्ट्र म्हटल्यानंतर समजल्यानंतर मी नव्हे तर संपूर्ण आमच्या क्षेत्र एकत्र आलेलं आहे. 40 महाराष्ट्र केसरी, 15 हिंदी केसरी. मी ह्या सर्व मान्यता मान्य केलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र इथून आज आम्ही स्मारकाला अभिवादन करून सर्व 40 महाराष्ट्र केसरी व 15 हिंदी केसरी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत. सर्वजण आपापल्या चांदीच्या गदीसहित आम्ही तिथे जाणार आहोत. उद्या आझाद मैदानला उपोषण करणार आहोत. साकडं उपोषण आम्ही जे म्हणतो कारण आम्हाला सरकारला विरोध न करता सरकारला आमचं साकडं घालणार आहोत की आमचं कृषी क्षेत्र ह्या अडचणीतून बाहेर काढा म्हणून आम्ही उद्या आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहोत. आणि खरं तर तोडगा काढा आम्ही निघणार तोडगा. आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्याचे ते क्रीडा मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आम्हाला असं आहे तर त्यांचा तोडगा उद्याच्या उद्या नाही निघाला आमच्या 40 महाराष्ट्र पिस्तून 50 आम्ही सरकार जमा करून आपापल्या काही करत आहे. महाराष्ट्रामध्ये 2 महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडली. तर परंपरेनुसार गेली 60 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडला. पण 2-3 वर्षापासून 2 महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा होत असताना त्याच्यावरती मी वैयक्तिक योगदान गेल्या वर्षी आवाज उठवले होते. सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना मी निवेदन दिले होते की या 2 महाराष्ट्र केसरीच्या एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. खरं तर मागच्या महिन्यामध्ये आम्हाला सर्व समजलं मीडियामध्ये की या वर्षी महाराष्ट्रामध्ये 2 नाही तर 4 महाराष्ट्र स्पर्धा पार पडणार. खरं तर कुस्ती क्षेत्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान सन्मान जो आहे तो कुठेतरी सोयीच मिळण्यास सुरुवात झालेली आहे. उद्या ह्या वर्षी 4 झाले, पुढच्या वर्षी 8 महाराष्ट्र केसरी तयार होतील. त्या महाराष्ट्र केसरी पदाची खरं तर किंमत राखली पाहिजे, ती जपली पाहिजे. आणि गेली 60 वर्षाची परंपरा आहे कुस्तीची. म्हणून खरं तर आम्ही आज गेल्या वर्षी मी एकट्याने आवाज उठवला होता पण आज जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंदी केसरी मी हा आवाज उठवला. आणि सरकारला आम्ही साकडं उपोषण करतो. मी साकडं यासाठी घालतो की आता आम्हाला मार्ग काढा, त्यातनं आमचं कुस्ती क्षेत्र बाहेर काढा. त्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी आज मुंबईच्या दिशेने आम्ही आज रवाना होत आहोत. आणि खरं तर सरकारने याची खरं दखल घ्यावी. अन्यथा सर्व महाराष्ट्र केसरीने असं ठरवलं की आम्हाला संख्येच्या वतीनं चांदीच्या मानाच्या गदा मिळालेल्या आहेत त्या 50 ते 60 गदा आम्ही आज उद्या आझाद मैदानावर उपोषण करून तर यावर तोडगा निघाला नाही तसे सरकार जमा करून आम्ही आमचं सर्व महाराष्ट्र केसरी 40 महाराष्ट्र केसरी या करारामध्ये आणि त्याच्यासोबत पुनराव पाटला काय सांगितलं काय भूमिका घेऊन 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या. म्हणून मी गेल्या वर्षी मी म्हणजे मी एकट्यानं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून एक दिवसाचं उपोषण केलं. मुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलं की या 2 महाराष्ट्र केसरी होत्या 60 वर्षाच्या परंपरेला कुठेतरी गालबोट लागतो आणि तो थांबला पाहिजे आमच्या क्षेत्रासाठी. म्हणून मी निवेदन केलं पण त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही. आज खरं मीडियाच्या माध्यमातून आम्हाला त्यामुळे स्पर्धाही जाहीर झाल्या. ह्या वर्षी 4 महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पार पडल्या. कुठेतरी आमच्या कुस्ती क्षेत्रासाठी लाजलवाणी होतो. कारण एक महाराष्ट्र केसरी होत असताना 15-20 वर्ष रक्ताचं पाणी करून तिथं पोहोचलेलं असतं. तिथं पोचणारे दरवर्षी 100-150 पैलवान त्यातला एक महाराष्ट्र केसरी होता. हे खरं तर अतिशय कष्टाने मिळवलेल्या गतीने व्यवसाय चालू आहे. तर त्यांनी व्यवसाय थांबवण्याचं काम सरकारचं असं आम्हाला सर्व महाराष्ट्र केसरी सरकारला आम्हाला टेन्शन देते. सरकारी नोकरीला आरक्षण देते. विद्यार्थ्यांना जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जे 5 मार्क आहेत तेही सरकार देते. पण गेली 3-4 वर्ष झालं किंवा अधिकृत कुठला अनधिकृत सरकारला तर समजणं झालंय पण आम्हाला पहिल्यांदा नाही समजणं झाली.
कुस्ती खरं तर तुम्ही आता शोभा जाधव यांना अभिवादन करणार आहात आणि त्यानंतर पुढची भूमिका काय असते? आज कडक मिळून दिला समाजाच्या मुलांना आम्ही अभिवादन करून आज मुंबईच्या दिशेनं सर्व महाराज केसरी राहा जाऊन आहे. तिथं उद्या सकाळी आझाद मैदानावर उपोषणाला बसून सरकार कशी आमचं म्हणजे साकडं घालणार आहोत सरकारनं की आम्हाला ह्या कुस्ती क्षेत्राला आमच्या वाचवा, ह्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी पदाची हेळसांड थांबवा. कुठे तेवढा जर नाही निघाला तर जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंदी केसरी या आम्हाला त्या सरकारनंच त्यांच्या गदा दिलेले आहे की आम्ही सरकारला जमा करू. या गदेचा मान सन्मान राखणे सरकारचं काम. तर ठिकाणी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्यासाठी नाही. आता हे करून उद्या सकाळी आम्ही आझाद मैदानाला सकाळी 10 वाजता पोहोचलो आणि सरकारचं लाक्षणिक उपोषण आपण म्हणतो त्या घटनेनं साकडं उपोषण हे आमचं विनंती करणार आहोत सरकारने. त्यामुळे या क्षेत्राची हेळसांड चालू आहे, या महाराष्ट्र केसरी पदाची जी हेळसांड चालू आहे त्यातनं फक्त बाकी क्षेत्रात बाहेर काढा म्हणून आम्ही कधी त्या विनंती करणार आहोत सरकारला. कारण ज्या ज्या गोष्टी म्हणजे अगदी प्रोटोकॉलप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्या मी गेल्या वर्षी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांना भेटतोय, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटतोय, उपोषणही केलेलं आहे गेल्या वर्षी. त्यामुळे त्यातनंही तोडगावमध्ये मी 2 महाराष्ट्राचे एक व्हावे म्हणून मी मागच्या वर्षी उपोषणाला बसलो होतो आणि ह्या वर्षी मीडियाच्या माध्यमातून संबंधित 4 महाराष्ट्राची जाहीर होती. तर आम्ही 2च्या 1 करायला नव्हतो, आज 2च्या 4 झालेले आहेत. मी खरं तर कुठल्याही कुस्ती शेवटी असेल, पैलवान असेल किंवा महाराष्ट्र पुन्हा मनाला न पटणारी गोष्ट त्या